बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फनं अतिक्रमण केल्याचा दावा अमित शहांनी केला। मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डानं जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय। लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावर ते बोलत होते। तर कंकालेश्वर मंदिर परिसरातून आढावा घेण्यात आलेला आहे आणि पुजाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। देशाच्या संसदेत वक्फ बोर्डाचे सुधारणा विधेयक चर्चिले गेले असता बीडच्या कंकालेश्वर येथील 12 एकर जमिनीचा उल्लेख देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आणि हेच ते मंदिर आहे ज्या मंदिराचा उल्लेख आणि त्याच्या 12 एकर जमिनीचा उल्लेख काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला। ट्रस्टचे अध्यक्षांनी रणजित झुंबरसिंह चव्हाण 30 लाख रुपये करणे अशी जमीन विकलेली आहे आणि त्याच्यावर मुसलमान लोक अतिक्रमण करून बसलेत। त्यांनी विकून टाकली आणि नंतर त्यांनी अवकाफचं नाव टाकून दिलेलं आहे, कारण अवकाफचं नाव टाकले कुणी काढत नाही आणि त्यांनी जमीन विकलेली आहे आणि मॅटर आमचं चालू आहे। आम्ही जर त्यांना विकून दिली जमीन तर पुजारी नाही, विकून दिली तर पुजारी नाही म्हणून त्यांनी असं दादागिरी करू लागलेत आणि आम्हाला हाणा मारायच्या धमक्या दिल्यात। आम्ही 25 तारखेला